बँक ऑफ इंडियाचा 120वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. बँक ऑफ इंडियाचा 120वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेले 120 वर्षापासून बँक ऑफ इंडिया ही सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. बँक ऑफ इंडिया ही भारतातील एकमेव अशी बँक आहे जी ग्राहकांना कर्जामध्ये आणि एमपीए मध्ये जास्तीत जास्त सूट देते. ही बँक नावाजलेली असून बँकेची उन्नती देखील झाली आहे. वर्धापन दिनाबाबतची अधिक माहिती देताना झोनल मॅनेजर पुतिन द्विवेदी म्हणाले, आज बैंक ऑफ इंडिया का 119 साल पूरे हो गए और बैंक ऑफ इंडिया ने 120वें साल में पदार्पण कर लिया है। तो बैंक ऑफ इंडिया के सारे जो ब्रांचेस, हमारा कोल्हापुर जोन जिसमें कि दो डिस्ट्रिक्ट आते हैं, कोल्हापुर और सांगली, हम लोग सब मिलके 120वां स्थापना दिवस मना रहे हैं। और इसमें हमने आज यहाँ पर अपने जोन में हेल्थ कैंप रखा हुआ है, हेल्थ चेकअप कैंप। उसमें हमने ब्लड डोनेशन का भी रखा है, एक समाज सेवा का काम करना चाहते हैं। और साथ में सारे हमारे जो सहकर्मी हैं बैंक ऑफ इंडिया के और उनके परिचित, उनका हेल्थ चेकअप रखा हुआ है। बैंक ऑफ इंडिया कोल्हापुर में लीड बैंक है और बहुत सारी सेवाएं देता है, सबसे अग्रणी बैंक है। इसकी 89 ब्रांचेस हैं, सांगली में 40 ब्रांचेस हैं और 49 ब्रांचेस कोल्हापुर में हैं। और साथ ही साथ यहाँ 2 आरसीटी भी हैं जिसमें रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट का ट्रेनिंग देते हैं, और जिससे कि रूरल जो अनएम्प्लॉयड यूथ है उनको नौकरी मिल सके। इस तरह से बैंक 120 साल से देश की सेवा में अनवरत चलते जा रहा है। तो वी ऑल आर सेलिब्रेटिंग दिस 120th डे फाउंडेशन हियर इन कोल्हापुर जोन, and I am General Manager Puneet Devedi, Kolhapur, and along with me 2 DJMs and all my in this zonal office around 120 staff is here, and total we are having 880 people working in together zone. So इसी happiness के साथ हम लोग आगे बढ़ रहे हैं. वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बँकेच्या कामकाजाबाबत माहिती देताना डेप्युटी झोनल मॅनेजर सुनील खरे म्हणाले, बँक ऑफ इंडिया आज 120वा वर्धापन दिवस साजरा करते आहे. आम्हाला 119 वर्ष या क्षेत्रामध्ये पूर्ण झालेले आहेत आणि बँक ऑफ इंडिया ही एक मोठी नॅशनलाइज बँक आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या कस्टमरगणांना ह्या दिवसाच्या, वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो सगळ्यांना. आणि आमचे जे कस्टमरगण आमच्याशी जुडलेले आहेत आणि नवीन कस्टमर ते जुळणार आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. बँक ऑफ इंडिया ही खूप मोठी ह्या 2 जिल्ह्यांमध्ये खूप मोठी बँक आहे. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमधून आम्ही लीड बँक म्हणून काम करतो. त्या अनुषंगाने आमच्या काही सामाजिक जबाबदाऱ्या देखील असतात, त्या आम्ही पूर्ण करत असतो. आजच्या या फाउंडेशन डेच्या निमित्ताने आम्ही इथे हेल्थ चेकअपचा कॅम्प ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम इथे पार पाडले गेलेले आहेत आणि चांगल्या कस्टमर्सला देखील आम्ही इथे बक्षिसाचं वितरण केलेलं आहे. तर ते आमच्याशी कस्टमर जुळलेले आहेत, आम्ही सगळ्यांचं आजच्या 120व्या वर्धापन दिनानिमित्त स्वागत करतो आणि ते असेच आमच्याशी जुळून राहावं असं आम्ही त्यांना विनंती करतो. बँक ऑफ इंडियाचा इथला जो व्यवसाय आहे तो खूप मोठा आहे. आम्ही जवळजवळ आता 18,000 कोटी असं बिझनेस मिक्स आम्ही इथे केलेला आहे. आणि लीड बँक म्हणून आमच्या विविध धोरणांमध्ये काही आमचा जो महत्त्वाचा जो टप्पा आहे तो इथली जी थकीत कर्ज आहेत त्या थकीत कर्जदारांना मोठ्या प्रमाणावरती सवलती देऊन त्यांना त्या थकीत कर्जातनं बाहेर काढणे, म्हणजे एनपीए मधनं बाहेर काढणे, हा एक मोठा कार्यक्रम आम्ही इथे चालू केलेला आहे. आमच्या बँकेने समझोता असा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. ह्या समझोत्याच्या निमित्ताने जे थकीत झालेली कर्ज असतात, काही कारणानिमित्त म्हणजे नैसर्गिक आपत्तीने काही कर्ज थकलेली असतात, काही वेळेला ठराविक उत्पन्न पर्टिक्युलर वेळेमध्ये येत नाही, त्यावेळेस काही खाते थकलेली असतात. अशा सगळ्यांचा व्यवस्थित विचार करून त्यांची आर्थिक परिस्थितीचा अनुरूप विचार करून बँक ऑफ इंडिया त्याला फार मोठ्या सामाजिक दृष्टीवरती घेते आणि फार मोठ्या ठिकाणावरती आम्ही इथे रिकव्हरी कॅम्प्स पण घेतलेले आहेत. पुनश्च आम्ही आजच्या फाउंडेशन डेला आम्ही कमिटमेंट देतो कस्टमर्सला की आम्ही चांगली सर्व्हिस तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि सामाजिक दृष्ट्या
जे NPA कस्टमर्स आमचे जे थकलेले आहेत त्यांना यातनं बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही कार्य करू. सगळ्यांना आमच्या बँक ऑफ इंडियाच्या 120व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. बँक ऑफ इंडियाच्या शाखेसाठी गेली 20 वर्ष सहारा एजन्सीचे चेअरमन मोहम्मद यासीन शेख आणि त्यांच्या टीमकडून अखंड सेवा दिली जात आहे. यापुढेही सहारा एजन्सी बँक ऑफ इंडियासाठी सेवा देत राहील. या वर्धापन दिनावेळी मुख्य प्रबंधक अनिल कुमार, मुख्य प्रबंधक राहुल गुप्ता, सिनियर मॅनेजर विजय पाटील आणि अविनाश सूर्यवंशी, ऑफिसर रणजित बेलेकर, विनोद कुमार चोपडे, सहारा एजन्सीकडून विनोद चोपडे, योगेश पवार यांच्यासह प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.